हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेडीमेड नेकच्या डिझाईन ज्या आहेत बघणार आहोत. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, रेडीमेड नेक जे असतात तर ते काही छोटे असतात तर काही मोठे असतात. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण डिझाईन करू शकतो त्याला. आता हे जे ब्लाऊज आहे तर ते या ब्लाऊजचा जो गळा आहे तर तो सरळ होता पण छोटा होता. सो आपण तो जो गळा आहे तर तो उलटा केलेला आहे आणि बोटनेक पॅटर्नमध्ये आपण तो जो नेक आहे बनवलेला आहे. आणि बघू शकता खूप छान पद्धतीने आपला बॅक नेक जो आहे तो इथे रेडी झालेला आहे. त्यासोबत आपण सेंटरला छोटे छोटे मण्याची जी लेस होती तर ती लेस मी लावून घेतलेली आहे. त्यामुळे जो आहे आणखीन जो गेटअप आहे तर तो छान दिसतो ब्लाऊजचा. आता हे झालं आपलं पहिलं ब्लाऊज. तर दुसरं ब्लाऊज तुम्ही बघू शकता तर सेमच डिझाईन होती, बट कस्टमरला जो आहे बोटनेक पॅटर्न नको होता. सो आपण या पॅटर्नमध्ये हा जो ब्लाऊज आहे बनवलेला आहे, म्हणजे डीपनेकमध्ये जो आहे पॅटर्न आपण हा बनवलेला आहे. आता गळ्याचा शेप वगैरे तुम्ही बघू शकता. आणि याला आपल्याला लेस वगैरे लावायची काही गरज नाही, कारण ऑलरेडी याच्यावरती जे डिझाईन असते, वर्क असतं, त्यामुळे लेस जे आहेत आपल्याला याला व्यवस्थित दिसत नाही. सो मी लेसचा वापर कुठेही केलेला नाही या ब्लाऊजमध्ये. जे वर्क होतं त्यानुसारच मी हे जे स्टिचिंग आहे तर ते केलेलं आहे. आणि पॅटर्न तुम्ही बघू शकता नेकचा, की कशा पद्धतीने आपण हा पॅटर्न जो आहे कट केला होता. घातल्यानंतर सुद्धा याचा जो लुक आहे तर तो बॅक साईडला खूप छान दिसतो. आणि गळासुद्धा जर कोणाला डीप नेक घालायचे आवडत असतील आणि रेडीमेड नेक वगैरे असतील तर ते अशा पद्धतीचे नेक जे आहे स्टिच करू शकता. स्लीव्जला सुद्धा हे वर्क होतं. आणि हा जो ब्लाऊज आहे तो कटोरी ब्लाऊज आहे आणि 36 साईजचा हा जो ब्लाऊज आहे आपण रेडी केलेला आहे. सो आता आपण दुसरी डिझाईन बघूयात यामध्येच. तर यामध्येच जे आहे थोडंफार वर्क जे आहे वेगळं होतं, बघू शकता इथं तुम्ही. आणि कस्टमरला जे आहे वर्क जे आहे पूर्ण पाहिजे होतं. सो आपण या पद्धतीने कटिंग केलेलं आहे, म्हणजे वर्क जे आहे तर ते पूर्ण येतं. आणि साईडला बघू शकता तुम्ही, साईडला सुद्धा अशी जी डिझाईनची पट्टी आहे तर ती आपली येते, जी नेकला येत होती. आणि या ब्लाऊजचा जो गळा आहे तर तोही खूप छोटा होता. सो आपण या असा जो पॅटर्न आहे बनवलेला आहे. आणि स्लीव्जला सुद्धा याने थोडं वर्क जे आहे दिलेलं होतं. आणि हा जो ब्लाऊज आहे तर तो कटोरी ब्लाऊज आहे. जो लास्ट ब्लाऊज आता आपण इथं बघणार आहोत. आता हा जो याच्यावरची जी साडी आहे तर बऱ्याच वेळेला काय होतं, साड्या खूप हेवी असतात आणि ब्लाऊज एकदम सिंपल असतात. तर तशामध्येची जी काही ब्लाऊज आहे पीस आहे तर तो होता. याच्यावरची जी साडी आहे तर ती खूप हेवी आहे आणि ब्लाऊज तुम्ही बघू शकता एकदम सिंपल आहे. ब्लाऊजला बॅक नेकला असं वर्क जे आहे दिलं होतं त्यांनी. सो आपण एक छोटीशी लेस अशी लावून घेतलेली आहे, लटकन लावलेले आहेत. आणि त्यानंतर एकदम सिंपल नको वाटायला यासाठी आपण हँगिंगची लेस जी आहे रोज गोल्डची तर ती वापरलेली आहे. त्यामुळे थोडासा हेवी लुक जो आहे ब्लाऊजचा येतो. सो फ्रेंड्स, आजच्या डिझाईन कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवरती जर तुम्ही म्हणजे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.